शेवटी जाता जाता भेटून ती गेली होती. खुश राहशील असं सांगून ती गेली होती. जवळ घेऊन मिठी मारून रडली होती. धरलं होतं असं कधी सोडणार नाही, सोडावं तरी ते सुटणार नाही. डोळ्यातले अश्रू माझ्या डोळ्यातच राहिले जेव्हा म्हणाली ती रडत, सतत आठवण करून रडू नकोस. काय बोलू काही सुचत नव्हतं, की काय बोलू काही सुचत नव्हतं म्हणून बोललो, खुश राहशील का तू, कधी आठवण काढशील का तू. हे ऐकून ती स्तब्ध झाली होती. मिटलेल्या डोळ्यातून ती ढसाढसा रडत होती. मी पण शांत आणि ती पण शांत होती. आजूबाजूने हवा आमच्या सतत फेऱ्या मारत होती. तिच्या हृदयाचे ठोके कानी माझ्या पडत होते. ओल्या अश्रूने माझं हृदय पूर्ण भिजले होते. माझं मन तिला बघायला तडपडत होतं, की माझं मन तिला बघायला तडपडत होतं. पण मिठीत मला तिच्या असंच राहायचं होतं. म्हणून दोन्ही हातांनी तिला कवटाळून जकडून ठेवलं होतं. जकडून ठेवलं होतं. मिटलेल्या डोळ्यात तिचा चेहरा फिरत होता. विजेच्या कडकडत्या आवाजाने ती घाबरली होती. घट्ट मिठी मारून ती मला अजून रडत होती. कारण वेळ झाली होती घरी जायची, तिच्या आयुष्यातून निघायची. आयुष्य संपेपर्यंत तिला आणि मला अशीच मिठी मारून राहायचं होतं.